दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी दादर हे खूप छान असं ठिकाण आहे. होतं काय की वेस्टर्नवरनं या किंवा सेंट्रल लाईनवरून किंवा हार्बर लाईनवरून सुद्धा हे मध्यभाग पडतं आणि सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. म्हणजे जर आपल्याला साड्या घ्यायच्या असतील, मुलांना कपडे घ्यायचे असतील किंवा इतरही समजा दिवाळीसाठी काही डेकोरेशनचं सामान असेल किंवा मग पणत्या असतील, रांगोळी असेल तर एकाच ठिकाणी मिळतं. दुसऱ्या स्टेशनला हलावं लागत नाही आणि त्यामुळे ना दादर एक म्हणजे छान वाटतं जिथे आपल्याला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. दिवाळीच्या आधी एक तरी फेरी दादरला करायचीच असं ठरलेलं असतं दरवर्षीचं. आणि आता मी आलेलं आहे दादरला. तर तुम्ही बघू शकता आता जस्ट मी स्टेशनच्या बाहेर पडले आणि इथे ब्रिजच्या खाली सुद्धा तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टॉलवरती ना भरपूर गर्दी आहे. चांगली गोष्ट असते म्हणजे फिक्स रेट नसतात. कुठे तुम्हाला जर चांगलं बार्गेनिंग करता येत असेल तर अगदी स्वस्तामध्ये तुम्ही कुठचीही वस्तू इथून घेऊन जाऊ शकता. असं काही नाही, गर्दी प्रचंड आहे आणि मला असं वाटलं की रविवारी खूप गर्दी असेल आणि त्यामुळे मी आज शनिवारच्या दिवशी आले. पण तरीसुद्धा भरपूरच गर्दी दिसते. म्हणजे कुठचीच गोष्ट अगदी व्यवस्थित पाहता येत नाही आहे. जे काही हवं आहे ते पटकन उचलायचं आणि पैसे देऊन टाकायचे इतकंच इथं करता येते. आता लिहिले सगळ्याचे प्राईस दिलेले आहे. सगळ्याचे प्राईस दिलेले आहे 60 रुपये. सजावटीचं सामान आणि कंदील वगैरे या लाईनला बरेच आहेत आणि बघू शकता अगदी वेगवेगळ्या म्हणजे गेल्या वर्षीचं जे होतं त्यापेक्षा काहीतरी वेगळं दिसते. आणि इथे जे स्टिकर्स असतात आणि दिव्यांसाठी जे छोटे छोटे स्टँड असतात आपण कॅन्डल्स लावतो त्याच्यासाठी वगैरे. आणि बघा कंदील पण नाही इथे भांगड्यांचं खूप छान कलेक्शन आहे. म्हणजे आपण ज्या बँटेक्स वापरतो त्या दिवाळीमध्ये अशा हिरव्या बांगड्यांसोबत खूप सुंदर दिसतात. तर बघा अगदी स्वस्त आहेत. म्हणजे 200 रुपयाला 4 आणि 100च्या 2 अशा. म्हणजे जसं तुम्हाला हवं असेल तशा आपण घेऊ शकतो. तर खूप सुंदर सुंदर डिझाईन्स. आता ही पण डिझाईन बघा तुम्ही बघू शकता सुद्धा एक नंबर आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला इतकं क्लिअर छान दिसत नाही आहे पण प्रत्यक्षात जर तुम्ही तिथे बघाल ना तर खूप सुंदर आहेत. आणि 200ला 4 म्हणजे खरंच खूपच स्वस्त आहेत. कारण ऑनलाईन जर याची प्राईस बघितली तर आपल्याला जवळजवळ 400-500 रुपयापर्यंत जाते. या दुकानाच्या बरोबर समोर हे काका उभे राहतात. तर त्यांच्याकडे या बँगल्स मिळतात. हे कसे 480 रुपयाला आहे. 6चे 100 रुपये. 6 आणि 8चे 100 रुपये. आणि या बारक्या 50 रुपये. 50 रुपये 80 रुपये. आणि या 150 रुपये पॅकेट. 150ला 6 आहे. हां ह्याला हे मागे लावलंय. हे कसं बोललं 150 रुपये. 150 रुपये पॅकेट आहे. 6 पीस आहे. 50ला जोडी 50. हे 100 रुपयाला. हे 100 रुपये. ही कशी ते 100ला जोडी आहे ना. 60ला एक 100ला दूसरा है 350 का एक है. लक्ष्मी हे कसे आहेत 10 रुपये. रंगावर हां पण ते तसंच ठेवावं लागतं ना. हे घेऊया. हे घेऊया.
हे पण एक चांगलं आहे. कसे ते 50. साईजप्रमाणे सगळ्याच्या किमती आहेत. जे सगळ्यात लहान आहे ते 10 रुपये, त्यापेक्षा थोडंसं मोठं आहे ते 20 आणि हे जे आहे ते 50 रुपये. पण डिझाईन एक नंबर आहेत आणि खूप सुंदर अशा डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत. हवे घेऊया. एक हे कसं आहे? 60 रुपये. मला एक ते पण द्या. नाही ते चांगलं आहे. कोशिश करना है बस. 2 मिनट में लगे तो ठीक है, नहीं लगे तो कोई बात नहीं. डालना है आपको. चला तर आता मी रांगोळी घेण्यासाठी आले आणि माझ्या मोबाईलमध्ये कलर इतके व्यवस्थित दिसत नाही आहेत. ॲक्च्युअलमध्ये कलर खूप छान आहेत. हा एक कसे दिले? मित्रा दे ना. पिशवी दे इकडे. विचार करा थोडी कसे? 100ला 4. दिशेला जोडी आहे. ते बघ दादर एम्पोरियमच्या बाजूला. चला आता रंगोली दुकानात जाते आणि बाबांकडनं साडी विकत घेते. नाही वाटत. असं वाटतंय तुला? रंगोली दुकानातनं बाहेर पडले कारण तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे शूट काही केलं नाही. आणि बघा इथे मी बाहेर आले आणि एक साडी घेऊन आले, पण विकत नाही घेतली. बाबांनीच मला एक गिफ्ट म्हणून दिले दिवाळीचं. शनिवारचा दिवस आहे आणि प्रचंड गर्दी होती. बरंच काही घ्यायचं होतं सामान, म्हणजे डेकोरेशनसाठी वगैरे, पण काहीच घेता आलेलं नाही आहे. रांगोळ्या आणि रांगोळीचे स्टेन्सिल्स मी विकत घेतले, बाकी तर काहीच बघता आलं नाही. कारण गर्दीच इतकी प्रचंड होती की प्रत्येक स्टॉलवर अगदी भरून भरून माणसं घेत होते आणि त्यामुळे काही अगदी आपल्याला ज्या हव्यात जशा हव्यात तशा गोष्टी बघताच आल्या नाही आणि त्यामुळे शॉपिंग तशी झालीच नाही माझी. आणि निघालो आम्ही कारण संध्याकाळ झाली आता. चला शॉपिंगसाठी पुन्हा बाहेर पडावंच लागणार आहे. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू.